कर्जमुक्तीच्या लढ्याची आठवण ताजी ठेवत आणि आदिवासींच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेत बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा तिसरा दिवस अधिक तापट ठरला। धुलीवंदन साजरे करत एकतेचा संदेश दिल्यानंतर कुरिधा येथील जाहीर सभेत बच्चू कडूंनी थेट वन विभागालाच इशारा दिला आहे। आदिवासींना नियमांचा धाक दाखवू नका। कुरिधा येथील सभेत बच्चू कडूंनी स्पष्ट शब्दात वन विभागावर निशाणा साधला। आदिवासी बांधवांना विनाकारण नियमांचा धाक दाखवून जेरीस आणू नका। तुमच्या अन्यायाची शृंखला मेळघाटवासी यांच्या मार्फत माझ्याकडे आलेली आहे। जर हा छळ थांबला नाही तर आम्ही वन विभागाचे कार्यालय ताब्यात घेऊ। या विधानानंतर सभास्थळी उपस्थित शेकडो आदिवासी बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत समर्थन दिले। मेळघाटात वन हक्क, चराई, लाकूड, शेती हक्क आणि दैनंदिन जगण्यावर घातले जाणारे निर्बंध यामुळे निर्माण झालेली नाराजी उघडपणे व्यक्त झाली। सण रंगाचा, पण शेतकरी व आदिवासींचे आयुष्य बेरंग। काल विधिवत होळी दहन आणि आज धुलीवंदन साजरे करून संघर्ष यात्रेने एकतेचा संदेश दिला। एकताई येथून गोरडा, हिरडा, खारी व राहू या मार्गावर यात्रा पुढे निघाली। शेकडो आदिवासी बांधव पारंपरिक वाद्यांसह नृत्यांच्या तालावर यात्रेत सहभागी झाले। मात्र स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटूनही कुरिधा परिसरात मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत। वीज, रस्ते आणि आरोग्याच्या समस्या कायम आहेत। संघर्ष यात्रा गावात आली म्हणूनच पोलवर दिवे लागले, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली। काय झालंय, 4-5 नळ योजना आहेत, फक्त पाईपलाईन टाकलं नाही, परवानगी द्यायला पाहिजे ना। पाण्याचा जर काही खोदा लागत नाही, काहीच नाही, तर एवढी जर नाही तर बेकार आहे ना ते। काही दोन्ही येणार आहे, वन्यजीववाले पण येणार, काय होतंय, उद्या आम्ही संध्याकाळी पोहोचू। उद्या